मनोज जरांगेंनी किल्ले शिवनेरीवर घेतलं दर्शन. किल्ले शिवनेरीवरची माती कपाळावर लावली. जरांगेंची जुन्नरमध्ये सुद्धा जाहीर सभा होणार. जरांगेंना मुंबईत मोर्चा काढण्यास परवानगी. आझाद मैदानात एकच दिवस आंदोलन करता येणार, तर आंदोलन एका दिवसाचं नाही तर बेमुदत असेल, जरांगेंचा इशारा. सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरूच. विखे पाटील सामंत जरांगेंशी चर्चा करण्याची शक्यता. जरांगेंना मुंबईत जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारची फिल्डिंग. मनोज जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी. चर्चेतून तोडगा निघू शकतो, दादा भुसेंची प्रतिक्रिया. नागपुरात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर चर्चा होणार. डॉक्टर बबनराव तायवाडेंच्या घरी बैठकीचं आयोजन. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये भाजपची बॅनरबाजी. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, बॅनरवर उल्लेख. नागपुरात भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या. जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न. विरारमधील इमारत दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी. रमाबाई अपार्टमेंटचा भाग चाळींवरती कोसळल्यानं झाली होती दुर्घटना. देशासह राज्यामध्ये अतिरिक्त कांदा उत्पादन मागणीच्या तुलनेमध्ये अधिक पुरवठा होत असल्यानं कांद्याला दर नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता. अकोल्यात ढगफुटीसदृश्य पाऊस. कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांवर अंधाधुंद गोळीबार. भारतीय लष्करानं 2 दहशतवाद्यांना केलं ठार. ऋषीपंचमी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अथर्व शीर्षाचं पठण. 35,000 महिलांचा सहभाग. खासदार सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती. आज 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार, तर लालबागच्या राजाला दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठी गर्दी.